आज आहे अक्षय तृतीया. सकाळी लवकर उठून अंघोळ करून घेतली, कलश पूजन केलं. गणपती, लक्ष्मी, अन्नपूर्णा त्याचबरोबर विष्णू लक्ष्मीच्या फोटोची पूजा करायची पद्धत आहे. पूजा केली, कापूर आरती करून घेतली. तर आजच्या दिवशी आंब्याचा नैवेद्य आधी पितरांना, त्याच्यानंतर देवाला दाखवायचा आणि त्याच्यानंतरच आपण आंबे खायला सुरुवात करायची अशी पद्धत आहे. मग इथल्या इंडियन स्टोअरमध्ये गेलो, इथं आंब्याच्या पेट्या आल्याच होत्या. आता डॉलरमधले इथले रेट बापरे, ते तर काही आजच्या दिवशी बघायचे नाही, कारण आपली जी काही रीत आहे त्याप्रमाणे आजच्या दिवशी आंबा हा लागतोच. मग काय, पेटी घेतली त्यांनी, प्रत्येक आंबा चेक करून दिला आणि आंब्याची पेटी घेऊन येताना हा असा काही माझ्या चेहऱ्यावर आनंद होता. घरी आले, नैवेद्यापुरतं पुरण घातलं, नैवेद्य दाखवून घेतला, देवाला दाखवला, पितरांना दाखवला. त्याच्यानंतर मी रेडी झाले. आज मला संध्याकाळी आहे एका ठिकाणी आमंत्रण, चैत्र गौरी हळदी कुंकवाचं. तर सोनाली आमची फॅमिली फ्रेंड आहे, तिच्या घरी चैत्र गौरीचा हळदी कुंकू आहे, त्याच्यासाठीच मी तयार झाली आहे. मी आंटी आम्ही तिथं पोचलो आणि अशी काही तिने सुंदर अशी देवीची पूजा मांडली होती. देवीचं दर्शन घेतलं आणि तिने सगळे पदार्थ घरी केलेले होते. हे जे काही स्वीट आहे, त्याच्यानंतर कैरीची डाळ, रताळ्याचा किस, पॅटीस, कैरीचं पन्ह, हे सगळं तिने इतकं सुंदर केलेलं होतं. भरपूर बायका आल्या होत्या, सगळ्यांच्या छान गप्पा रंगल्या होत्या आणि बऱ्याच दिवसानंतर असं माणसांमध्ये येऊन खूप छान वाटलं. इथं सगळी हळदी कुंकवाची तिने तयारी केली होती. हरभरेसुद्धा भिजवले. ही आहे ओरिओ. हीच आणि माझं खूप जमलं होतं. आम्ही खूप छान एन्जॉय केला आणि सगळ्या बायका गेल्या तरी आम्ही, वंदू, सोनाली, आम्ही जवळपास 10-10:30 पर्यंत गप्पा मारत बसले होतो. सगळ्यात शेवटी हळदी कुंकू घेणारी मीच होते. हळदी कुंकू घेतलं. छान असा आजचा दिवस गेला आणि आज मला भारतात असल्यासारखं फिलिंग आलं. छान साडी नेसलेले, बायकांमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम, हे सगळ्या गोष्टी आपल्या भारतातच होतात. पण अमेरिकेमध्ये मी आज हा अनुभव घेतला आणि खूप छान वाटलं. आता समुद्रापार अमेरिकेमध्ये सुद्धा आपली भारतीय संस्कृती इतक्या छान पद्धतीने जोपासली जाते, हे बघून मला तर खूपच भारी वाटलं. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या. उद्या भेटूच. बाय.